जसं सरांनी सांगितलं होतं, सरांचं ऐकून मी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली होती. टेक्निकली, फंडामेंटली आणि सगळ्या स्ट्रॅटेजीज शिकायला लागले होते. अनेक युट्यूबवर चॅनल्स पाहिले, युट्यूबवर स्ट्रॅटेजीज पाहिल्या आणि त्यावर ट्रेडही केला, पण त्या स्ट्रॅटेजीज काही सक्सेस नाही झाल्या, कारण की ट्रेड उलटाच फिरला होता. मग लक्षात आलं की युट्यूबवर कोणताही चार्ट नाही, हे सगळं आपल्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून होतं. शिकता शिकता मी खूप काही गोष्टी गमावल्या होत्या. वेळ, पैसा, झोप ह्या सगळ्या गोष्टी गमावल्या होत्या. हे सगळं गमावलं, पण शिकायची तयारी मात्र ठेवली होती. मग आता ती कशी तयारी सुरू केली हे आपले सरच सांगतील तुम्हाला. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तर एक स्ट्रॅटेजी फायनल केली आणि त्या स्ट्रॅटेजीवरती 5 ते 6 महिने बॅक टेस्टिंग करून काम करायचं ठरवलं आणि त्याच्यानंतर त्याच्यात अनेक लॉसेसही झाले, अनेक प्रॉफिटही झाले, पण त्याच्यातून एक एक्सपिरियन्स आला की हा सेटअप कुठं काम करणार आहे, अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये कसं काम करणार आहे, देन त्याच्यात रिस्क मॅनेजमेंट कसं ठेवणार आहे, क्वांटिटी कधी कशी यूज करणार आहे, ह्या सगळ्यांचं लॉजिक कळालं. आणि त्याच्यानंतर त्या स्ट्रॅटेजीला पुढे घेऊन आम्ही आमच्या विद्यार्थी सोबत, आमच्या टीम मेंबर सोबत आम्ही पुढे आलो आणि असे अनेक स्ट्रॅटेजी सुद्धा डेव्हलप केली की जे युजफुल राहू शकतात. सो ह्याच्यातून हा शिकायला भेटते की पॉइंट, जसं मॅडम सुद्धा म्हटले की एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट आहे. तो वेगळे कॉन्सेप्ट वरती जाण्यापेक्षा तुम्ही ज्या स्ट्रॅटेजी शिकलात, कुठूनही शिकलात, तर त्याच्यावरती ठाम राहणं आणि वेगळ्या मार्केटमध्ये कसं काम करताय, त्याची सायकोलॉजी काय, कुठल्या फेज मध्ये कसं काम करणार आहे, देन त्याच्या अकॉर्डिंगली रिस्क मॅनेजमेंट कसं राहू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन करायला लागणार. देन तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग जर्नी मध्ये तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. हे सगळं तर आता झालं, पण महत्वाचा मुद्दा, आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.